मजा आया पिछले मुकाबले में। और रोशन दी की बात करेंगे, पिछला मुकाबला बहुत ही तगड़ा बना। तुषार जी शिंदे से देखिए जिक्र करेंगे, 4 गेंदे 8 की जरूरत थी और उस समय पर छक्का धागा, 2 गेंदे माफ करिए 3 गेंदे 2 रन, उसके बाद डॉट बॉल 2 गेंदे 2 रन, ओवर थ्रो और नतीजा मुकाबला वहां से गंवाया फील्डिंग टीम ने। बड़ा मजा आया इससे पहले मुकाबले में, रोमांचक मुकाबला और बहुत ही तगड़ा मुकाबला दोस्तों हमने देखा। चलते अगले मुकाबले की ओर, लेकिन उससे पहले हमारे साथ प्रेजेंटेशन बॉक्स में पोस्ट मैच प्रेजेंटेशन के लिए तुषार जी शिंदे सर जुड़ेंगे। थँक्यू प्रथमेश सर आणि शाबीर भाई, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच। साहिम यांनी अप्रतिम गोलंदाजी केली, 2 षटकांमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 3 सफलता अर्जित केल्यात आणि साहिम आहेत मॅन ऑफ द मॅच। साहिम आपण थांबायचं विनंती, अगदी शॉर्ट इंटरव्ह्यू आपण साहिम यांचा घेणार आहोत। साहिम, गोलंदाजी तर खूप चांगली तुमची पाहायला मिळाली, त्याबद्दल तुमचं कौतुकच आहे, परंतु मॅच फसली होती आणि सायजात कशी बॅटिंग त्याने केली, ज्या पद्धतीने खरं तर स्वप्नवत बॅटिंग आणि मिरॅकल्स मैदानावरती पाहायला मिळालं, काय सांगाल? जैसी सैयद प्रैक्टिस कर रहा था, मतलब हमारे इधर हम लोग जैसी प्रैक्टिस कर रहे थे, मेरे को भरोसा था कि वो मारेगा, मतलब लास्ट में 12 रन भी रहते तो मारता था। विश्वास तुम्हाला होता आणि साहिम आहेत मॅन ऑफ द मॅच। साहिम मुल्ला, ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केली अप्रतिम गोलंदाजी होती आणि शाहिजाद यांनी ज्या पद्धतीने मॅच फिनिश केली त्यांचं देखील कौतुक या ठिकाणी केलं जाईल, कारण कौतुकास्पद खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आणि अशा ज्या इनिंग असतात, एका बाजूने ज्यावेळेस टॉप ऑर्डर कोलॅप्स होतं आणि तुमची बॅटिंग चांगली होती, अशा इनिंग्स तुमच्या कायम लक्षामध्ये राहतात, अशीच इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली या ठिकाणी शाहिजाद यांच्या माध्यमातून। आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जातोय, तिथे बदल आपण करणार आहोत, ऐकणार आहोत आवाज प्रथमेश ठाकूर सरांचा। धन्यवाद। क्या बात है, इससे पहले मुकाबले में मजा आया, बहुत एक रोमांचक मुकाबला हमने देखा दर्शकों। फिर एक बार आप सभी का तहे दिल से हम हार्दिक स्वागत करेंगे ओम्स एमटीसी लाइव के माध्यम से। जो ऑनलाइन दर्शक हमारे साथ जुड़े, एमएलए ट्रॉफी 2025 के एक बेहतरीन पर्व में आप सभी दर्शकों का तहे दिल के साथ हार्दिक स्वागत होगा। मजा आएगा इस मुकाबले में, ये भी एक तगड़ा मुकाबला होगा। नौजवान पाशा ने बनाम भाईजान 11 कुलगांव के बीच मुकाबला। गेंदबाज तैयार होते हुए पहला ओवर लेकर यहां पर वैभव फ्रंटलाइन गेंदबाज है इस टीम के। कमेंट्री बॉक्स एंड के साथ शुरुआत और ये बेहतरीन शुरुआत थी, बल्ले का बाहरी सिरा लेकर विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुके गेंद। पहले गेंद पर विकेट का होता हुआ पतन, सुपर स्टार्ट फॉर वैभव एंड टीम भाषा ने। रोशन फराट के लिए संगीत, ये धुन डीजे ऑपरेटर ने लगाई। यहाँ पर उम्र है लड़ाने के इश्क, तो चले पहले गेंद पर यहाँ पर विकेट का पतन होता हुआ वैभव, शानदार गेंदबाजी, व्हाट अ सुपर स्टार्ट। रात में सोते हुए किस गेंदबाज ने ये सपना देखा होगा कि सुबह उठकर मेरे गांव की टीम के लिए खेलते हुए पहली गेंद पर मैं विकेट चटकाऊंगा, और वो सपना फिलहाल जीते हुए हकीकत में वैभव नामक एक गेंदबाज पहली गेंद पर इस मुकाबले की सबसे बड़ी विकेट भाईजान को यहाँ पर चलता किया। जिनके नाम से इस टीम को जाना जाता है, पहचाना जाता है, वही बल्लेबाज फिलहाल शून्य का चश्मा पहनकर मैदान के बाहर आते हुए अरबाज और अरबाज दोनों ही तरफ, दोनों ही अरबाज नामक बल्लेबाज फिलहाल, और वैभव फिर एक बार गेंदबाजी के लिए फ्रंट लाइन बॉलर भी शॉर्ट रन अप। बहुत ही बढ़िया गेंद थी, पहले चकमा खा गए पूरी तरह से भाईजान, बल्ले का बाहरी सिरा लगा विकेट कीपर के हाथों में गेंद, पहली गेंद पर विकेट का पतन, सीधे हाथ के नए बल्लेबाज अरबाज। और ड्राइव करने का प्रयास था, गैप में खेला है, बढ़िया ये स्ट्रोक है, कवर्स पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, पावर प्ले का उठाया फायदा, पावर पैक लगाया चौका।
किशोरजी विशेष साहेब आणि जयबानजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. आमदार चषकाच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगावच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइड पर खेलने का प्रयास था वहां पर, मिड ऑन पर फील्डर मौजूद थे, कैच थमा बैठे मितांश 11 नौजवान पास होने के खाते में एक और बड़ी विकेट. दूसरा बड़ा करारा झटका भाईजान 11 कुलगांव टीम के लिए. उडवून झोप आयोजन केलं अलग, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलं अलग. हे रब्बू मेरे दादांनी ठेवलाय आज. अजयजी विषय दादा देखील आम्ही विनंती करत आहोत की दादा आपण देखील मंचावरती यायचे. स्वागत आहे आपलं. जयबान दादा पाटील असतील, अजयजी विषय असतील, किशोरजी विषय असतील, या तिन्ही मानवांना विनंती आहे की आपण मंचावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पहली 3 गेंदों में आने की बात करेंगे. एक चौका लगा, 2 विकेटें चटकाई. वैभव नामक के गेंदबाज फिलहाल गेंदबाजी के लिए आते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी खेल के इस पहले सत्र में बतौर गेंदबाज देखिए आप पर एक अलग सा दबाव होता है कि सामने वाले सभी बल्लेबाजों को आपको कम से कम रनों में रोकना है और वही फिलहाल आपको नजर आता हुआ. शानदार शुरुआत वैभव की. ड्राइव करना चाह रहे थे, फिर एक बार डीप वाइड ऑफ लॉन्ग ऑफ पर यह गेंद जाकर रुकी. फील्डर वहां पर मौजूद. ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ से वाइड ऑफ लॉन्ग ऑफ तक का सफर उन्होंने तय किया. वहां पर अच्छी तरह से गेंद को रुकाया गया और उसी के साथ दोनों बल्लेबाजों को अवसर मिला. वहां पर 1 रन मुकम्मल करते हुए सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 5 रन 2 विकेट के नुकसान पर. एक अरबाज जो मेरे ख्याल से ओपनिंग पर गए थे वो फिलहाल अब स्ट्राइक पर. 1 डाउन के अरबाज जो थे वो आउट हो चुके हैं. लॉब किया इस बार मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ पर फंस गए भाई. एक और विकेट का पतन, एक के पीछे एक तू चल में आया. हर एक बल्लेबाज मैदान में जाकर सिर्फ और सिर्फ प्रेजेंट ही लगा रहा है और मैदान छोड़ रहा है. तीसरे विकेट का पतन. शेतकऱ्यांचा माणूस, जनतेचा आधार, ज्याच्या संघर्षाने मिळाला हक्कांचा भार, सत्याच्या मार्गाने चाललेला तो होता नेता दिबा पाटील. हा नाव अजरामर होता. जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती अनेक मोठमोठे राजकीय नेते, अनेक असे परप्रांतीयातील मोठमोठे सेलिब्रिटी स्टार्स, अनेक असे खेळाडू जेव्हा त्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं पाऊल ठेवतील, त्यांच्या कानांवरती येणारा पहिला आवाज म्हणजे वेलकम टू द दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. आता आवाज ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तो का आनंद असेल. आगरी कोई कराडी समाजाचा शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांचा. चौथे मुकाबले के और 5 गेंदे 5 रन 3 विकेट. लो फुल टॉस की गेंद ऑन साइड पर ढकेला हल्के हाथों से डायरेक्ट हिट कर दिया भाई. वहां पर मौका बन सकता है. गेंद पीछे, दूसरे रन का प्रयास नहीं होगा. यहाँ पर देखिए अंपायर ने मांग की तीसरे अंपायर की. कंट्रोल रूम में हमारे साथ निरंजन जी सामंत जुड़ते हुए चेक करेंगे कंट्रोल रूम में एग्जैक्टली क्या होगा. दिल की धड़कनें तेज होती भी. और तीसरे अंपायर का निर्णय आया. यहाँ पर देखिए बल्लेबाज पहुंच चुके पॉपिंग क्रीज में. तो इसी के साथ इट्स नॉट आउट. पहले ओवर का केस समाप्त और पहले ओवर के बाद 6 रन 3 विकेट के नुकसान पर. केतन जी शरद विशेष साहेब यांच्या वतीने जर आपण पाहिलं तर साहेबांकडून गोलंदाज वैभव साठी मात्र आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्या मॅन्युअल स्कोरर कडे ते पारितोषिक आम्ही जमा केलेलं आहे. कारण पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 3 विकेट चटकावल्यात. केतन शरद विशेष साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अगला मुकाबला माहुली 11 शील बनाम मुकलिश 11 गोरेगांव के बीच होगा.
दर्शकों की संख्या जरूर बढ़ सकती है अगले मुकाबले के लिए। गोरेगांव के दर्शक बड़ी संख्या में इस मैदान में जरूर आ सकते हैं, क्योंकि अगला मुकाबला मुखलिश 11 गोरेगांव बनाम माउली 11 शील के बीच होगा। एक और तगड़ा मुकाबला दर्शकों के लिए, लेकिन ये मुकाबला भी भाई किसी से कम नहीं। भाईजान 11 कुलगांव बनाम मितांश 11 नौजवान पाशा ने। मजा आएगा इस मुकाबले में, क्योंकि गेंदबाजी तो अब तक तगड़ी हुई है मितांश 11 पाशाने के लिए, लेकिन ये दूर रखा गया था। वहां पर अंपायर सिग्नल था एक्स्ट्रा रन, व्हाइट बॉल का इजाफा, अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता। कुल स्कोर की बात करेंगे 8 रन, 8 for loss of 3 विकेट। ग्रामस्थ मंडल गोरेगांव आयोजित MLA ट्रॉफी आमदा ट्रॉफी 2025 पहली रात आज इस प्रतियोगिता की। इरफान भाई नजरुद्दीन से गुजारिश करेंगे आप आइए हमारे अतिथि मंच पर। इरफान भाई आइए, देखिए स्वागत किया है इरफान भाई, तगड़ा स्ट्रोक लगाया है स्क्वायर लेग के ऊपर से, तान दिया आसमान में, ये गेंद गई तारामंडल में, 6 रन। के शायद एक्शन पर वहां पर आक्षेप लिया गया, तीसरे अंपायर मैनेजमेंट टीम मेंबर। बालामानी सर मेरे ख्याल से यहां पर टेलीविजन स्क्रीन पर चेक करेंगे, ये गेंद चेक कर रही है क्या? यस यस, ओके ओके। विशाल तीसरे अंपायर निगाहें रखते हुए फिलहाल स्क्रीन पर। यहां पर अच्छी गेंद थी, फील्डर वहां पर मौजूद। एक्साइटमेंट, ओवर एक्साइटमेंट हम इसे कह सकते हैं, क्योंकि बहुत पहले तेजी से आगे निकल चुके थे फील्डर, और देखते देखते 1 रन वहां पर मुकम्मल सिंगल के साथ 15 रन जांचते हुए परखते हुए फिलहाल अंपायर। तीसरे अंपायर हमारे निरंजन जी सावंत सर कंट्रोल रूम में फिलहाल हर एक गेंद पर अब नजर रखेंगे। विशाल अगली पेशकश, फुल टॉस थी, मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद नहीं। भाई ये क्या कर दिया आपने? कॉलिंग 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 बहुत महत्वपूर्ण होती है, कॉलिंग बहुत इंपॉर्टेंट होती है। दोनों फील्डर्स में तालमेल वहां पर नजर नहीं आया। रोशन देखिए, रोशन फराड फिर कंट्रोल रूम में हमारे साथ टेक्नीशियन एक्सपर्ट की भूमिका में। आतिश फराड हमारे ऑफिशियल कैमरामैन। भावेश ठाकरे सर होंगे। भावेश ठाकरे सर का हम जिक्र करेंगे, जब गेंद हवा में जाती है उस पर कौन सा लेबल लगाए वो भी आपको दिखाएंगे। ये कारनामा हमारे एमटीसी के कैमरामैन करते, और उन्हीं के साथ यश। बल्ले का बार इसी रहा, थर्ड मैन में गेंद, कैजुअल अप्रोच फ्रॉम द फील्डर, बहुत कैजुअल रहे वहां पर, तेजी से उठाकर फेंकते यदि तो विकेट की संभावना थी वहां पर रनआउट के माध्यम से, लेकिन कैजुअल अप्रोच नजर आया और उसी के साथ एक सिंगल मुकम्मल करते हुए, सिंगल के साथ हमारे स्कोर मित्र में बताते हुए 1.5 ओवर का खेल समाप्त, 17 रन 3 विकेट के नुकसान पर। 17 का खतरा किसके सर पर अब मंडरा रहा है ये देखना होगा। अक्सर कहा जाता है कि 17 का खतरा हर एक पे सिर के ऊपर मंडराता है, लेकिन यहाँ पर चेक करेंगे, देखा जाएगा ये गेंद किसके फेवर में होगी। आखिरी गेंद इस ओवर की, खराब गेंद हो सकती है शायद, ऑन साइड पर लॉप करने का प्रयास किया था वहां पर, लेकिन अंपायर शायद गेंदबाज के साथ सहमत रहे। ओवर की यहां पर समाप्ति होती हुई 2 ओवर का खेल समाप्त, 17 रन 3 विकेट के नुकसान पर, 17 लॉस ऑफ 3 एंड ऑफ द सेकंड ओवर। भाईजान 11 कुलगांव। रायगड जिल्ह्यात गाजतय नाव, चषक आमचा साऱ्यांना ठाव, जमलन सारे मैदानावर, जागवून ठेवलाय सारा गाव, वांगणी शहरान गोरे गावान आयोजन आहे लखान, वांगणी शहरान गोरे गावान आयोजन आहे लखान। ए रापू बेरे दादाने ठेवलाय आज आमदार चषक छान, बेरे दादाने ठेवलाय आज आमदार। क्या बात है, क्या बात है। हमारी पूरे मैनेजमेंट टीम की ढेर सारी मेहनत इस पूरी प्रतियोगिता के लिए,
नाइट क्रिकेट टूर्नामेंट दोस्तों कोई खाने की चीज नहीं है, बहुत मेहनत करनी पड़ती है, इसलिए मनी मैनेजमेंट, विल पावर, सभी चीजें एक साथ आपको यहाँ पर कमानी पड़ती है, एक साथ लानी पड़ती है। और वही चीज हमने देखी ग्रामस्थ मंडल गोरेगांव आयोजित दमदार आमदार ट्रॉफी, किशन राव जी कतोरे साहब इनके नाम के साथ ये प्रतियोगिता आप देख सकते हैं। 2 का खेल समाप्त, 17 रन 3 विकेट के नुकसान पर। तगड़ी बल्लेबाजी यहां से अब आने वाले 18 गेंदों में करने होगी बादशाह 11 कुलगांव टीम के लिए। ओह ये जड़ में डाली, क्या बात है, क्या बात है, बहुत ही बेहतरीन गेंद सीधे जड़ में, बढ़िया गेंद थी। एक्शन रिप्ले स्क्रीन पर आप देख सकते हैं, स्क्वायर एंगल के साथ हम देखेंगे। ओ फ्रंट फुट पर आने का प्रयास था, परफेक्ट यॉर्कर, बढ़िया गेंद। वैभव सेकंड स्पेल में आते हुए तीसरे ओवर में अगली पेशकश। ओ यहां पर दूर रखा गया राउंड द लेग्स, फिरोज खान सर का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन, अतिरिक्त रन के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ। स्कोर की बात करेंगे, 18 रन 3 विकेट के नुकसान पर। आज कमेंट्री बॉक्स में बढ़िया साथ दोनों ही कमेंटेटर्स देखिए हमें देते हुए, बदलापुर की बेहतरीन आवाज तुषार शिंदे सर, पनवेल समालोचक समिति विद्यमान उपाध्यक्ष सर देखिए बात करेंगे यहाँ पर योगेश मडवी सर। फुल टॉस थी, लॉब किया है, लॉन्ग ऑन पर एक बेहतरीन कैच ऑफ द नाइट इसे हम कह सकते हैं। आज के इस पहले रात का सबसे बेहतरीन कैच, नमूद कर लीजिए, लिख लीजिए स्कोरर अब, ये सबसे बेहतरीन कैच था आज की इस रात का। प्यार से अपनी बाहों में ले लिया, समेट लिया इस गेंद को अपने हाथों में। और इसी बीच हमारे अतिथि मंच पर शाहनवाज भाई शेख इनका आगमन होता बा और इरफान भाई नजीरुद्दीन का आगमन होता बा। आपका हार्दिक स्वागत भाई हमारे इस प्रतियोगिता के माध्यम से। आइए तशरीफ रखिए हमारे अतिथि मंच पर। 18 रन 4 विकेट के नुकसान पर अगली गेंद लेकर वैभव लॉब करना चाह रहे थे, इनसाइड आउट खेलने का प्रयास था वहां पर बल्लेबाज का, बैट ड्रिल कर रहे थे कि किस तरीके से स्ट्रोक एग्जीक्यूट करना चाह रहे थे। एक्शन रिप्ले हम देखेंगे इस टेलीविजन स्क्रीन पर। उधर विकेट से आए थे और दूर रखा था, इनसाइड आउट खेलने का प्रयास पूरी तरह से चूके, ना खुश रहेंगे बल्लेबाज खुद पर। मिस टाइमिंग, एक और विकेट हो सकती है। हाँ भाई हाँ, लॉन्ग ऑफ पर कैच किया है, ड्रॉप यहाँ पर। कैचेस विन द मैचेस, कैच लो और मैच जीतो, ये इक्वेशन है भाई। और लीजिए यहाँ पर कैच ड्रॉप हो चुका है। रोहित शर्मा ने जो 264 रन की रोशन सबसे बड़ी इंडिविजुअल रन की पारी ओडीआई में श्रीलंका के खिलाफ खेली थी, तीसरा परेरा ने कैच ड्रॉप किया था। कैचेस छूटेंगे तो भाई मुकाबले हाथ से निकल जाएंगे। ऑन साइड पर खेला है अलोंग द कार्पेट, वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर वहां पर फंबल होते हुए और उसी का फायदा उठाया दोनों ही बल्लेबाजों ने। आंखों में इशारा तेजी से किया और ये रन मुकम्मल। दुके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 21 रन 4 विकेट के नुकसान पर। एक्शन रिप्ले स्क्वायर लेग एंगल से, और नहीं शायद पहले अटेम्प्ट में लगाते थे तो बल्लेबाज आउट होते थे। यही फिरोज सर बता रहे कि यदि आपने पहले अटेम्प्ट में लगाया था गेंद को तो वहां पर शायद मुश्किलें बढ़ सकती थी बल्लेबाज के लिए, लेकिन वहां पे जैसे आपसे गलती हुई उसी का फायदा उठाया बल्लेबाज ने, तेजी से पॉपिंग क्रीज में पहुंच गए। आखिरी गेंद शेष इस ओवर की, अब तक 11 गेंदें फेंकी वैभव ने, सिर्फ 10 रन खर्च किए और लगभग 4 विकेटें चटकाई। ऑन साइड पर बढ़िया संपर्क, व्हाट अ ग्रेट टाइमिंग, बहुत ही बढ़िया जबरदस्त आक्रमण किया है। लाइटनिंग टावर के ऊपर से चली गई गेंद, ये है टॉवरिंग सिक्सर।
पाहतायत ज्यांचा शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. दमदार व्यक्तिमत्व, डॅशिंग रुबाबदार पर्सनॅलिटी अर्थातच किरण शेठ राऊत साहेबांचे इथे शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती यायचंय. साहेब आपलं हार्दिक स्वागत. ज्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. सन्माननीय आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचे इथे आगमन झालं, त्यांचं स्वागत. कैमरामैन देखिए सभी को अपने कैमरा में कैद करने का प्रयास कर रहे हैं. ये अनोखी एक्शन है आतिश फराट की, जो रोशन फराट टेक्निकल रूम से करते. 3 ओवर का खेल समाप्त, 27 रन 4 विकेट के नुकसान में. देखिए रोशन, आज हंसी मजाक होता रहेगा क्योंकि नाइट क्रिकेट है. हमारे साथ फिलहाल डीजेएमएस टॉपचा विषय. क्या बात है. चेक. सन्माननीय अझरजी बोबेरे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. सन्माननीय इरफानजी नजे साहेब त्यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. अजयजी विशे साहेब आपलं देखील स्वागत आणि जयवंतजी पाटील साहेब या सर्व मान्यवर पाहुण्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्रीमान किरणजी राऊत साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील स्वागत आहे. बड़ी संख्या में अतिथि मान्यवर हमारे मंच पर जुड़ते हुए सभी अतिथि मान्यवरों का तहे दिल से स्वागत. अनोखे एक्शन के साथ फिलहाल ये गेंदबाज व्हाइट बॉल का यहाँ पर इशारा करते हुए अंपायर. अतिरिक्त रन के साथ कुल टोटल आ गया 28 पर. हालांकि पहले गेंद पर कोई रन आया नहीं, लेकिन उसके बाद एक रन एक्स्ट्रा के माध्यम से खर्च करते हुए समीर लॉप करना चाह रहे थे. उतना अच्छा संपर्क है नहीं. डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ पर फील्डर थे, उन्हें चकमा देकर लॉन्ग ऑफ के पार रन मिलेंगे 4. शानदार चौका लगता हुआ. फिर एक बार दूर वाले छोर से गेंदबाज ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे. अपील तो बहुत हो चुके, लेकिन लेग पास के माध्यम से रन और अंपायर का सही निर्णय, क्योंकि ऑफ स्टंप छोड़कर बहुत बाहर आ गए थे बल्लेबाज. एक्शन रिप्ले आप देख सकते हो टेलीविजन स्क्रीन पर. ऑफ स्टंप तीनों स्टंप छोड़ के आए थे और वहां पर लॉप करने का प्रयास. और अपील किस बात की भाई आपने लगभग अब और 2 स्टंप्स बढ़ाने पड़ते उसके लिए. भाला माने सर, मेरे ख्याल से और 2 स्टंप्स लगाने पड़ते आगे, तो तब जाकर कहीं पर ऑफ स्टंप पर गेंद आती. बहुत चपल हुए थे, लेकिन इस बार ये अच्छी गेंद थी. सटीक लाइन, बढ़िया लेंथ, तगड़ी गेंदबाजी. और इसकी बात का तो हमने जिक्र किया, यदि खेल के पहले सत्र में आपके गेंदबाज अच्छा प्रदर्शन करते तो दूसरे सत्र में बल्लेबाजों पर उतना दबाव होता नहीं है, क्योंकि कम रन संख्या चेस करते हुए सभी बल्लेबाज नेचुरल गेम करते. ऑन साइड पर लॉप करने का प्रयास किया था, हल्की सी अपील वहां पर. और देखिए बल्लेबाज अब वाइड की मांग कर रहे भाई. किस बात का वाइड होगा? ऑफ स्टंप के पहले ही इतने बार सफल हो चुके हो, और यहां से देखिए लगभग ऑफ स्टंप की भी बाहर से गेंद थी. अच्छी गेंद, अच्छी गेंद, अर्धशतक लगाया. राजा है इस खेल का रोहित शर्मा. दो पारियों में बैक टू बैक 70 से अधिक रन बनाने में कामयाब रहे. वाइड बॉल राउंड द लेग्स, एक्स्ट्रा रन. और आज के इस मुकाबले में हैदराबाद बना मुंबई का मुकाबला आज आईपीएल में हुआ. मुंबई इंडियंस जीती मुकाबला. रोहित शर्मा की शानदार 70 रन की पारी. मजा आया आज के मुकाबले में. सूर्या भाव, रात में सूर्य निकल गया भाई. ड्राइव किया इस बार, वेरी लॉन्ग ड्राइव, डीप मिड विकेट पर गेंद, फील्डर वहां पर मौजूद. फिर एक बार फंबल, दूसरे अटेम्प्ट में गेंद को उठाएंगे, फेंकेंगे. 1 रन के साथ संतुष्ट होना होगा.
सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे। 35 रन 4 विकेट के नुकसान पर, 4 ओवर का खेल समाप्त, 4 विकेट के नुकसान पर 35 रन। मुखलेश 11 गोरेगाव आणि सीड संघाचे संघनायक माऊली 11 सीड संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचे। मुखलेश 11 गोरेगाव आणि माऊली 11 सीड दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या ठिकाणी यायचे, विनंती आहे। इनिंग ब्रेक में टॉस होगा, देखिए टॉस के लिए आपको आना होगा और आते हुए इस प्रतियोगिता का नियम है तुषार सर, नो कॉम्प्रोमाइज, फुल एंट्री एंड फुल प्राइज। तो जब आप टॉस के लिए आओगे तब एंट्री फीस आपको पूरी तरह से वहां पर मैनेजमेंट टीम के पास सपुर्द करना होगा, ध्यान दीजिए। 4 ओवर का खेल समाप्त, 4 के बाद 35 रन 4 विकेट के नुकसान पर टॉस जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया था यहाँ पर मितांश 11 नौजवान पाषाणी टीम ने। और मेरे ख्याल से रोशन देखिए जो निर्णय उन्होंने लिया वो सही साबित हुआ, कारगर साबित हुआ अब तक, क्योंकि पहले 4 ओवर में 8.75 के औसत से सिर्फ और सिर्फ 35 रन स्कोरबोर्ड पर। एक फाइटिंग टोटल यदि यहाँ पर उभारना होगा ना तो इस ओवर में 15 से 17 रन जोड़ने बहुत जरूरी होगा भाईजान 11 कुलगांव टीम के लिए। तो साहिल फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर, अभिजीत गेंदबाजी के लिए आते हुए आखिरी ओवर लेकर अभी के पहली गेंद फुल टॉस थी, आड़ा बल्ला चलाया था जरूर बल्लेबाज ने लेकिन सफल रहे, पैरों से टकराई गेंद, लेग बाइस के माध्यम से 1 रन। एक्शन रिप्ले फिलहाल टेलीविजन स्क्रीन पर आपको दिखाते हुए हमारे ऑफिशियल टेक्नीशियन एक्सपर्ट रोशन फराड ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, लेग स्टंप छोड़ती हुए ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद माफ करिए। सन्माननीय गफूरभाई उबेरे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। प्रथमेश सर, दूर रखा गया, इस बार बल्लेबाज से बचने का प्रयास कर रहे हैं अब गेंदबाज, और उसी प्रयास में यहाँ पर अतिरिक्त रन। मैदान बहुत बढ़िया है भाई, जब भी इस टूर्नामेंट के लिए हम आते हैं दिल खुश हो जाता है, क्योंकि ऐसे लगता है कि फर्स्ट सेकंड फ्लोर पर बैठकर भाई हम कमेंट्री कर रहे हैं, मजा आता है। यहाँ से जो व्यू मिलता है ना पूरे ग्राउंड का, लजीज लाजवाब। और इसीलिए जब जब हम कहीं पर भी बाहर जाते हैं ना तब इस गोरेगांव की प्रतियोगिता का हम जिक्र करते हैं। कैच ड्रॉप हुआ है वहां पर, कैच ड्रॉप कर दिया है भाई, यहाँ पर गलती कर बैठे फील्डर थे वहां पर, लेकिन कैच किया है ड्रॉप। एक और जीवनदान बल्लेबाज को मिलता है यहाँ पर, हालांकि 2 रन यहाँ पर बटोरे दोनों ही बल्लेबाजों ने, 2 के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 39। एक्शन रिप्ले, अभी की गेंद बेहतरीन थी, बल्ले का निचला सिरा लगा था और वहां से मिस टाइमिंग गेंद वहां पर हाथों से छूटी। क्योंकि जहां जहां जाते हैं देखिए अखिल भाई, देखिए हम इस बात का जिक्र करते हैं कि जब गोरेगांव के टूर्नामेंट में हम जाते हैं वहां से जो हमें व्यू मिलता है वो भाई आज तक हमने कभी नहीं पाया है व्यू, बहुत ही बेहतरीन। लॉप करने का प्रयास था, संपर्क है नहीं यहाँ पर, एक और डॉट बॉल, व्हाट अ सुपर बॉलिंग। हर एक गेंदबाज यहां से इंप्रेस कर रहे हैं। पहले ओवर में वैभव नामक गेंदबाज आए, सिर्फ 6 रन खर्च किए, 3 विकेट चटकाए, 11 रन का ओवर था विशाल का। वैभव सेकंड स्पेल में 10 रन 1 विकेट, और फिर आए गेंदबाज समीर, उन्होंने 7 रन खर्च किए, और अब आए अभिजीत, उन्होंने अब तक अच्छी गेंदबाजी की है काफी। मिस टाइमिंग है या प्रॉपर टाइमिंग है तो पता चलेगा। लॉन्ग ऑफ फील्डर वहां पर मौजूद, इस बार गलती की कोई गुंजाइश नहीं। 5वें विकेट का यहाँ पर पतन होता हुआ तनवीर बने मैदान के बाहर चलते। ऑफिशियल कैमरामैन फिलहाल जो दर्शक डांस कर रहे हैं उन्हें रिकॉर्ड करते हुए देखिए स्क्रीन पर आप देख सकते हैं। यही दर्शक थे दोस्तों जो इससे पहले मेरे ख्याल से विकेट आने के बाद डांस कर रहे थे। क्या बात है, हमारे कैमरामैन के लेंस से कोई बच नहीं पाएगा भाई। एक्शन रिप्ले देख सकते हैं, कैच आने के बाद कैसे डांस कर रहे थे दर्शक वहां पर। और रोशन यही तो मजा होता है नाइट टूर्नामेंट का। 39 लॉस ऑफ 5, स्टिल 2 टू गो। 2 गेंदें अभी विशेष इस ओवर की। अब नए बल्लेबाज मैदान में जाबा आईटीएंस, जिन्होंने आईटी किया उन्हें पता होगा जाबा पाइथन लैंग्वेज है भाई ये कंप्यूटर की। लेकिन जावा नामक का बल्लेबाज मैदान के अंदर। रोशन हंसने की जरूरत नहीं यदि आपको पता नहीं होगा तो।
हो जट में डालने का प्रयास, खुद ही को फॉलो थ्रू में। देखिए यहाँ पर संभावना है विकेट की और अंपायर ने उंगली ऊपर की भाई सहमति दर्शाई है। अपील जो की थी वो सही रही। वहां पर एक और विकेट का पतन रन आउट के माध्यम से। छठा झटका भाईजान 11 कुलगांव टीम के लिए। बात है, देखिए नन्हे मुन्ने दर्शक हमारे क्या डांस कर रहे भाई। ये आनंद है, ये मजा है क्रिकेट का और ये क्रिकेट का आनंद लुटते हुए सभी हमारे नन्हे मुन्ने दर्शक लॉप करना चाह रहे थे। गेंद और बल्ला संपर्क नहीं, वहां पर रन आउट का मौका और लीजिए आखिरी गेंद पर भी रन आउट के माध्यम से एक और बल्लेबाज की विकेट मिली। वहां पर 7 विकेट के नुकसान पर 39 और 40 का ये लक्ष्य होगा। पहला सत्र यहां पर समाप्त होता हुआ। चलिए चलते प्रेजेंटेशन बॉक्स की ओर। वहां होगा टॉस अगले मुकाबले का। इट्स ओवर टू यू तुषार जी शिंदे सर। थैंक यू। 39 देखिए 39 स्कोरबोर्ड पर लग चुके। लक्षात ठेवा 39 धाबा धावफलकापती लागलेल्या आहेत आणि 40 धाबांचं टार्गेट असेल। माऊली 11 सीड संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय अनिलजी बनवटे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। अनिल बनवटे साहेब आपण या, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। आपण मंचावरती यायचे आणि सन्माननीय किरणजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस। एका बाजूने मुकलीश 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली 11 सीड या दोन संघांदरम्यान पुढची मॅच होणार आहे। आपण टॉस संपन्न करतोय। मी विनंती करतोय सन्माननीय श्रीमान किरणजी राऊत साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत टॉस। मुकलीश 11 गोरेगाव आणि माऊली 11 सीड दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सन्माननीय श्रीमान किरणजी राऊत साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस। आमदार चषक असा कॉल आहे आणि आमदार चषक ॲज इट इज आलेला आहे। या ठिकाणी सीड संघानं टॉस जिंकलाय। पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे। तर सीड संघाचा निर्णय काय असणार आहे टॉस जिंकून? निर्णय पेंडिंग आहे, आमचे प्लेयर जरा येत आहेत त्यांना। एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान असतं म्हणून आम्ही दरवेळेस गोरेगावला खेळतच असतो। टॉस जर इथे मुकलेश 11 गोरेगाव संघाने जिंकला असत निर्णय काय असता? फिल्डिंग। आता निर्णय पेंडिंग आहे, त्यावरती जास्त भाष्य करणं उचित राहणार नाही। आणखी एक संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजनचा आमचाच आहे, बदलही चांगला आहे। तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। यजमान संघ खेळतोय, मुकलेश देखील सांगतायत की आयोजन खूप चांगलं आहे आणि सीड संघ आपण आपला निर्णय या ठिकाणी द्यायचा ही विनंती आहे। आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय, तिथे पनवेल समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। धन्यवाद। थँक्यू सो मच प्रथमेश जी ठाकुर, थैंक यू सो मच तुषार जी शिंदे। मनपूर्वक स्वागत आप सभी का दोस्तों, फिर एक बार सभी का स्वागत है। आज की रात हमारे दर्शकों के नाम बहुत सारे दर्शक के मुकाबला देख रहे हैं, उन सभी दर्शकों का स्वागत। यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हमें ज्वाइन हो चुके हैं ओम साई एमटीसी के द्वारा, उनका भी हम स्वागत करेंगे। आज इस प्रतियोगिता की पहले रात का पहले राउंड का ये तीसरा मुकाबला नौजवान पाशाने बनाम भाईजान कुलगांव, और भाईजान कुलगांव टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में बनाए 39 रन और 40 रनों का टारगेट है पाशाने टीम के सामने। इसके बाद जो मुकाबला होगा पहले राउंड का चौथा मुकाबला अखिलेश 11 गोरेगांव बनाम शिल के बीच, मुकलिश 11 गोरेगांव बनाम शिल के बीच चौथा राउंड होगा और उसके बाद सेकेंड राउंड के मुकाबले।
अजिंक्य तारा क्रिकेट क्लब पाषाणे यांच्याकडून जर पाषाणे संघ जिंकला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असेल. थँक्यू. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहेत खरं तर आमदार चषक 2025चा शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा याची दे या चढवा आणि आज आमदार चषकाचा शानदार सोहा. चला पंच सामना सुरू करा. वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा, कारण आज सामने थोडे उशिरा सुरू झाले. पहिलाच दिवस होता त्यामुळे आज खरं तर थोडा विलंब झाला. उद्यापासून सामने वेळेवरती ठीक सुरू होते, त्यामुळे प्रत्येक संघाने वेळेवरती येण्याचा प्रयत्न करा. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की वेळ ही आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. वेळ ही कोणासाठी थांबत नसते मित्र, तर वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतंय. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. चला सामना सुरू करा. 40 धावेचं टार्गेट मनाची बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वैभव आणि राज हे सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती दाखल झाले. 30 चेंडूमध्ये 40 धावेचं टार्गेट. दुसरीकडे यश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि समोर बॅट्समन तुम्ही पाहतायत राजला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू समोर खेळतात मिड ऑफला क्षेत्ररक्षक. मिसफिल्डिंग झाली. एक सिंगल ना अकाउंट ओपन झालंय. सिंगल धावेनं खातं खुलं झालंय. लो स्कोरिंग सामना जर या ठिकाणी जिंकायचा असेल, म्हणजे 30 चेंडूमध्ये 40 धावा डिफेन्स करायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला स्टँडर्ड फिल्डिंग, स्टँडर्ड गोलंदाजी, अतिरिक्त धाबे होती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव, ह्या गोष्टी सातत्याने तुम्हाला कराव्या लागतील. बरेच सारे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. खरं आमचे राहुल चव्हाण सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. सबका बंधू हमारे नंदूबाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. नंदूबाई आपलं देखील स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला समोर. 1 धाव फार वेगाने कंप्लीट केली आहे. पंचांचा इशारा नो बॉल. येस, पंच आम्हाला दाखवत आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट कदाचित चुकीची असावी आणि येस 6 फिल्डर एका ऑफसाईड मध्ये तुम्ही पाहिले. याच कारण की ते पंचांनी नो घोषित केलं आणि 1+1 अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. बॅटिंग करणाऱ्या संघाला एकूण धावसंख्या तुम्ही पाहतायत 3 धावा. नौजवान पाषाणी संघासाठी टार्गेट 40 धावेचं आणि मी आताच सांगितलं की अतिरिक्त धावेवरती अंकुश, विकेटचं सातत्य, दबाव मागे दबाव. खरं तर या गोष्टी तुम्हाला मैदानावरती बनवाव्या लागतील, परंतु आता सध्या अतिरिक्त धावा 2 धावा आल्यात पाषाणी संघाच्या अकाउंट मध्ये. धावसंख्या 3 तुम्ही पाहतायत. पहिलं षटक मार्गस्थ असताना फ्रीट असेल. येणारा चेंडू फ्रीट. आता फलंदाजाला संधी असेल. त्याच्यासाठी फिल्डिंग डिपार्टमेंट ऑन साइट मध्ये 2 फिल्डर ठेवण्यात आलेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु फ्रीट असल्यामुळे रनआउटची संधी. विकेट मिळाली आहे. विकेट नंबर 1. एक खेळाडू राज बाद झालाय. दोघांमध्ये तालमेल नव्हता, मिसअंडरस्टँडिंग झाली, कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि त्या कारणानं या ठिकाणी पाषाणी संघाला पहिला रनआउटचा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. तो रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. संघर्ष करावा लागेल मैदानावरती भाईजान कुलगाव संघाला, कारण बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गळाचे घाव सोसावे लागतात. त्यामुळे या ठिकाणी भाईजान कुलगाव संघालाही मैदानावरती संघर्ष करावा लागेल.
एक खेळाडू बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये नॉकस्ट्राइक इन मध्ये तुम्ही पाहणार. चिराग आलाय नॉकस्ट्राइक इन वरती. हा चेंडू मिस टायमिंग. स्वतः इथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. जजमेंट होतं परंतु हातात बॉल निसटलाय. स्क्रीनच्या समोर परफेक्ट पोहोचले परंतु शेवटच्या मोमेंट त्याच्या हातात बॉल निसटला आणि कॅच ड्रॉप झाली. रन्स मिळाली 1. सिंगल बरोबर टीमची टोटल आता 4 या धावसंख्येमध्ये. 5 या धावसंख्येमध्ये धावा आपण पाहतोय. 5 धावा 1 गडी बाद. बॅट्समन तुम्ही पाहताय चिराग जो आताच मैदानामध्ये. खर तर राज बाद झाल्यानंतर आता चिराग मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित परफेक्ट तालमेल झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. या ठिकाणी आपण पाहतो पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 धावा आल्यात. 1 गडी बाद झाले. पाषाणी संघाचा त्यांचा सलामीवीर रनआउट झाला त्यामुळे थोडस दडपण दिलंय. कारण या मॅच मध्ये 30 चेंडू मध्ये 40 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये असं नसतं की कोणताही स्कोर मोठा किंवा छोटा मानला जात नाहीये. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. अगदी चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मैदानावरती आमदार चषक 2025चा शानदार पर्व मैदानावरती आपण पहिल्या रात्रीमध्ये अनुभवत आहे. पुन्हा चांगला बॉल. गुडलेचा वापर हलक्यात करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव वाढेल. कारण टार्गेट फक्त 30 चेंडू मध्ये 40 आहे. त्यामुळे मी मगाशीच सांगितलं की भाईजान कुलगाव संघाला संघर्ष करावा लागेल. हार्डवर्क करावा लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉट अ सक्सेस. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल. कारण सुरुवातीला आपण पहिलं षटक असताना एक नो चेंडू देखील आला परंतु एक रनआउटचं विकेट देखील प्राप्त केली. हा चेंडू चांगला होता. हलक्यात टॅप केले. पॉइंट रिझन मध्ये 1 धाव मिळाली. सिंगल बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना तन्वीरनं. आणि धावसंख्या 1 गडी बाद 6. आता समीकरण राहिलंय येणारे 24 चेंडू आणि 34 धावेची गरज. ऑलरेडी 5 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे आता राहिले 3 षटक आणि 15 मिनिटं. वारंवार सूचना देण्यात येणार नाही. लक्ष असू द्या. 15 मिनिटं बाकी आहे तुमच्याकडे. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा वापर ते बदलापूर संघाने केलाय परंतु धाबा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये 6. येणारे समीकरण आता 24 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. चांगला चेंडू समोर खेळत शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 सिंगल प्राप्त केली. सिंग बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे. 7 चेंडू 7 धावा 1 विकेट. संघर्ष दोन्ही संघांकडे आता करायचा आहे. कारण एकीकडे 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकीकडे 40 धावा डिफेन्स करायचे. त्यामुळे दोन्ही संघाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो दिल से लढा नहीं. टार्गेट जरी छोटं असलं तरी भाईजान कुलगाव संघाकडे गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. आणि सध्या तरी हा चेंडू फुलटॉस होता. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा कनेक्शन व्यवस्थित नव्हता. पंच लेग सांगतात आम्हाला हा चेंडू नो बॉल आहे. हाईट फॅक्टर जास्त असल्यामुळे पंचांनी नो घोषित केला. 1+1 पुन्हा एकदा या 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये इथे बॅटिंग करताना पाषाणी संघाच्या बाजूने आल्यात. पहिल्या षटकामध्ये नो बॉलच्या 2 धावा आल्या. या षटकामध्ये 9 बॉलच्या 2 धावा. आतापर्यंत एकूण तुम्ही धावा पाहिल्या 9 धावा. त्या 9 धावामध्ये जवळजवळ 4 धावा 9 चेंडूच्या आल्यात. हा फ्रीटचा फटका परंतु बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. रन्स मिळाली. 1 डबलचा प्रयत्न केलाय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत.
2 धाब्याने संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. सिंग डबाच्या माध्यमातून वाटचाल करत असताना सध्या टोटल आपल्याला पाहायला मिळाली ती 11 धाबा. टार्गेट 40 आहे, त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे. 22 चेंडू आणि आता 29 धाब्याची गरज आहे. तर भूषण चौधरी आणि भावड्या यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं प्राइज हे पाषाणी संघाच्या खेळाडूंना देण्यात येईल. बरेच सारे आमचे मान्यवर व्यासपीठावरती आनंद घेत आहेत. दमदार व्यक्तिमत्व सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. खरं तर आमचे बाबूभाई बुबेरे ज्यांच्या वतीनं कॉमेंट्री पाहण्यासाठी देखील 1000चा प्राइज झाला. पुन्हा बॉलला पाठवलाय बॅक साइड मध्ये, पंचांनी नो घोषित केलाय, परंतु इथे 2 धाबा पूर्ण होतील आणि दुसरा बीमर असेल तर गोलंदाज आता गोलंदाजी करूच शकत नाहीये, कारण एकाच षटकामध्ये तुम्ही फक्त एकच बीमरचा वापर करू शकता आणि सेकंड बीमरचा वापर केला तर मात्र गोलंदाज आता बाद होणार. चौदा धाबा 1 गडी बाद. 2 बीमर फेकल्यामुळे इथे गोलंदाज बाद झाले. आता नवीन गोलंदाज त्याच्या जागेवरती. सुरुवातीचे 3 चेंडू झालेत, अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. प्रीट कंपल्सरी असेल. एक बॉल किती महत्वाचा असतो आणि सध्या भाईजन कुलगाव संघाकडून ह्या चुका पाहायला मिळतात. ज्या संघानं अनेक सारे क्रिकेटचे ग्राउंड गाजवलेत, परंतु आता गोरेगाव मैदानावरती त्यांच्याकडनं चुका होत आहेत. अरमान आलाय नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 3 चेंडू फेकण्यासाठी त्याचा वापर करण्यात आलाय. कट केलाय चेंडू, प्रीटचा होता. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते, रन्स मिळाले. त्या ठिकाणी एक सिंगल बरोबर टीमची टोटल 15 बती. अद्याप 25 धाबीची गरज आहे. येणारे चेंडू राहिलेत आता फक्त 20 चेंडू आणि 25 धावा. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुलगाव संघ पण पाहतोय. खरं तर बॅटिंग करताना त्याने 39 केलेत, परंतु 40 धाब्याला उत्तर देताना थोडीशी खराब गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. कारण या षटकामध्ये 2 नो चेंडू आले, पहिल्या षटकामध्ये 1 नो चेंडू आला. आतापर्यंत 3 नो चेंडूंचा वापर इथे भाईजान कुलगाव संघाने केलाय, परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक करतोय. डॉट बॉलची समाप्ती. असेच जर चेंडू फेकले तर सामन्यामध्ये कमबॅक नक्कीच होणार, परंतु इथे अद्याप राहिलेले 19 चेंडू आणि फक्त आता बनवायचे त्या पाषाणी संघाला 25 धाबा. 19 चेंडू 25 धाबा. बघा जवळ तुमचे 10 मिनिटं समाप्त झालेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ लक्ष असू द्या. आता राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट 4 षटक करायचे आहेत पूर्ण, त्यामुळे आता वॉर्निंग नाही तर सरळ पेनल्टी लागेल, लक्ष असू द्या. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला आहे, ऑन साइडला बॅकच्या रडार मध्ये पाठवलाय. यावेळी वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क 6 रन. आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती षटकाराला धावा संख्या स्कोर वरती धावा 21 रन. आणि आता राहिलेले समीकरण 18 चेंडू आणि फक्त 19 धाब्याची गरज. संघ आपण आपला निर्णय बॅटिंग ओके चला बॅटिंगचा निर्णय संघाने घेतलाय टॉस जिंकून. आणि आता पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. योगेश मडवी सरांकडे धन्यवाद. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकामध्ये 21 आल्यात, राहिलेले 3 षटक आता 19 ची गरज आहे. सामन्यामध्ये खरं तर पकड ही आता पाषाणी संघाची मजबूत झाली. पाषाणी विरुद्ध तुम्ही कुलगावची लढत पाहताय. यानंतर चौथी लढत होणार
गोरेगाव विरुद्ध शे यांच्यामध्ये बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खर तर कौतुक केले पाहिजे संपूर्ण आमचे ग्रामस्थ गोरेगावचं. सातत्यानं प्रत्येक वर्षी मोठी स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. आता समीकरण राहिले 17 चेंडू आणि आता 19 धावेची गरज आहे. सातत्य टिकवले ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांनी. खरं तर प्रत्येक वर्षी नाईट स्पर्धेचं आयोजन वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची आणि परंपरा गोरेगाव ग्रामस्थांच्या आमदार चषकाची. आणि खरं तर पुन्हा एकदा आज पहिल्या रात्रीमध्ये अनेक सारे प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन झालेत. सगळ्यांचं स्वागत. हा चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. कुलगाव संघाला देखील हेच करावं लागेल, कारण मॅच मध्ये कमबॅक मिळवायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेटचं सातत्य ठेवावं लागेल, अतिरिक्त धाब्यावरती अंकुश ठेवावं लागेल. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा फलकावरती 21 धावा लागले. 16 चेंडू मध्ये 19 धावेची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 7 केल्या चिराग स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंड मध्ये 5 चेंडू मध्ये 9 धावा करणारा वैभव सध्या नॉन स्ट्राईक एंड मध्ये. हलक्या त्याने क्लिक केले, दिशा दिली फक्त चेंडूला. बॉल चाललाय गॅप मध्ये, सरळ धन 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 करत बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेखाबाहेर 4 रन. तर विकेट हॅट्रिकला सन्मानित किरण शेठ राऊत साहेब कार्याध्यक्ष यांच्या वतीनं 1000 आणि लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले तर 2000 रुपये प्राइज सन्माननीय किरण शेठ राऊत साहेबांच्या वतीनं. भावड्या आणि चौधरी यांच्याकडून 6 हॅट्रिकला 2000 रुपये आणि किरण शेठ राऊत साहेबांकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाणारा पंचाने वाईट घोषित केलाय. मी आताच सांगितलं की अतिरिक्त धाबेवरती अंकुश लाभावं लागेल, कारण टार्गेट मोठं नाहीये. त्यामुळे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये हा भाईजान कुलगाव संघाला करावा लागेल. पंधरा चेंडू मध्ये केवळ 14 धावेची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उलटा चेंडू, पुन्हा एकदा दिशा दिली आहे, तोच गॅप शोधलाय. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल चौकार येतोय. आहे अनपण शान, कार्य सम्राट साहेब महान. आमदार चषकाची आहे अनपण शान, कार्य सम्राट साहेब महान. चौकार आलाय. खरं तर आमदार चषक तुम्ही पाहताय, दमदार आमदार या ठिकाणी हा चषकाचा सुंदर पर्व. दमदार आमदार किसन कतोरे साहेब चषक 2025 हे तुम्ही पर्व पाहतायत. खरं तर सातत्यानं 10 धावेची फक्त आवश्यकता आहे. हा चेंडू देखील चांगला होता, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. सध्या तरी स्कोर बोर्डवरती 30 धावा लागलेत आणि राहिलेले समीकरण आता 13 चेंडू मध्ये फक्त 10 धावेची गरज आहे. संघर्ष करत असताना मैदानावरती पाषाण संघानं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फक्त एकच गडी बाद झाला पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅट्समन तुम्ही पाहता सध्या सेकंडला चिराग. यावेळेस हा फटका ऑफ साइडला, फिल्डर आहे दोघांच्या मधनं बॉल चाललाय सीमारेषा बाहेर, चौकार. फक्त 4 धावेची गरज आहे. बघा 6 धावेची गरज आहे आणि 4 मिनिटं फक्त शिल्लक राहिलेत. चौथ्या षटकासाठी 4 मिनिटांचं टायमिंग राहिले. तर दत्तामामा बनवडे आमचे या ठिकाणी कुठे उपस्थित असतील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, दत्तामामा बनवडे आपण या व्यासपीठावरती आपल्याला अखिलभाई बुबरे यांच्या वतीनं आमंत्रित केलं जाते. आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे.
बघा शेवटची 4 मिनिटं शिल्लक राहिलेत. भाईजान गुलगाव संघ आपण लक्ष द्या कारण वेळ तुमचा आता संपत चाललाय. 4 फक्त मिनिटं राहिलेत परंतु 12 चेंडूंनी एकीकडे पाषाणी संघाला फक्त 6 धावेची गरज आहे. सुंदर मॅच मैदानात पाहायला मिळाली. आतापर्यंत आपण 4 लढती पाहिल्या कारण एक्स्ट्रा पूल मधून देखील आपण 1 लढत पाहिली. त्यामध्ये संघ कुडसावरे हा संघ जिंकलाय. पहिला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस अशा मोमेंटला झेल पकडणं फार महत्वाचं. फेकाफेकी बघा मैदानाच्या आतमध्ये इकडून तिकडे फेकाफेकी परंतु 2 धावा प्राप्त केल्या आणि आता 11 चेंडू मध्ये फक्त सामना जिंकण्यासाठी पाषाणी संघाला 4 धावेची गरज. तो सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर पाषाणी संघाचं अभिनंदन करूया. मितांश 11 नौजवान पाषाण यांच्याकडून 500 रुपये आलेत. केतन